मित्रांनो, आजकाल एआय तर कोणी पण वापरत आहे आणि प्रत्येकाच्या अक्षरशः मोबाईलमध्ये प्रत्येक क्षणाला त्याचा कुठे ना कुठे वापरत असतो. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की 1930च्या दशकापासून एआयची सुरुवात करण्यात आली होती. त्याची ऍक्च्युअली पायाभरणी तेव्हाच केली आहे, तीही मानवी मेंदूचा स्टडी करता करता. आणि त्याच्यानंतर पुढे 1956 मध्ये डार्थमाउथ वर्कशॉप ही एआय या क्षेत्राची एक औपचारिक सुरुवात ठरलेली एक ऐतिहासिक घटना मानली जाते. आता काय होतं तर हा एक वर्कशॉप मार्विन मिन्स्की आणि जॉन मॅकॉर्थी यांनी थोडा आयोजित केला होता, ज्यांना IBM चे दोन सिनियर सायंटिस्ट अर्थात क्लॉड शॅनॉन आणि नॅथन रॉचेस्टर यांचा पण पाठिंबा मिळाला होता. या कॉन्फरन्ससाठी दिलेल्या प्रपोजल मध्ये त्यांनी हे इन्व्हेस्टिगेशनचे उद्दिष्ट नमूद केले होते की शिकणे आणि इंटेलिजन्सची कोणतीही वैशिष्ट्ये इतकी अचूकपणे वर्णन करता येऊ शकतात का की ती एखाद्या मशीनद्वारे अनुकरण करता येतील. याच वर्कशॉप मध्ये जॉन मॅकॉर्थी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द पहिल्यांदा जगापुढे सादर केला होता. तसेच यामध्ये रे सोलोमॅनॉव असतील, ऑलिव्हर सेल्फ्रिज असतील, टचार्ड मोर असतील किंवा आर्थर सॅम्युअल असतील, ॲलन नेवेल असेल आणि हॅबर्ट असतील यासारख्या अनेक संशोधकांनी पण त्याच्यावेळी सहभाग घेतला होता, ज्यांनी पुढील काही दशकात एआय संशोधनामध्ये महत्त्वपूर्ण प्रोग्राम डेव्हलप करत गेले. आता या वर्कशॉप दरम्यान न्यूवेल आणि सायमन यांनी लॉजिक थेरिस्ट हा त्यांचा प्रोग्राम प्रथमतःच जगापुढे आणला. आणि महत्त्वाची गोष्ट अशी होती की डार्थमाउथ वर्कशॉप ही एआयला त्याचे नाव, उद्दिष्ट आणि पहिली मोठी कामगिरी आणि प्रमुख संशोधक मिळाल्याचा क्षण होता. आणि त्यामुळेच ती एआयचा जन्म म्हणून व्यापकपणे मानली जाते. त्यामुळेच जॉन मॅकॉर्थी यांना एआय क्षेत्राचे जनक किंवा फादर ऑफ एआय असंही म्हणलं जातं. आणि पहिले मानवी निर्माता म्हणून 1955 मध्येच मान्यता मिळाली आहे. आणि आज आपण पाहतोय एआय सगळ्या सेक्टरमध्ये राज्य करतंय. तसेच स्टॉक मार्केटमध्ये पण आपण एआय मोठ्या प्रमाणामध्ये वापरतोय, पण कित्येक जणांना अजून हे माहितच नाहीये. होय मित्रांनो, तुम्हाला हे डिटेलमध्ये शिकायचं असेल ना तर आजच 11 जानेवारीला आपला एक डिटेल प्रोग्राम होतोय ज्याच्यामध्ये स्टॉक मार्केट विथ एआय मी शिकवणार आहे. अवश्य जॉईन करा, कारण नवीन जगाची जी काही कन्सेप्ट आहे ती तुम्हाला शिकायला मिळाली आणि स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही पण काहीतरी वेगळं करून दाखवू शकता.